गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात. हा प्रवास मी माझ्या 4 बहिणींसोबत करणार आहे. इथून सोलापूरवरनं आपण अक्कलकोटला बस करणार आहोत. मी सोलापूरला आले होते माझ्या मामाकडे आणि आता इथून बस स्टँडवरून इथं इलेक्ट्रिक बस मिळाली आपल्याला अक्कलकोटला जाण्यासाठी. कंटिन्यू गाड्या असतात अक्कलकोटला पोचल्यानंतर आपण चाललो स्वामींच्या मठात. मस्त टिक्का लावला, चप्पल ठेवली, ओटीचं सामान घेऊन आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिरात गेल्यावर आम्ही 8 वाजता मंदिरात पोहोचलो. पण 8 वाजता पोचल्यानंतर आम्हाला खूप सुंदर दर्शन मिळाले लवकर गेल्यामुळे, कारण की गुरुवारचा वार होता. काहीच गर्दी नव्हती सकाळी. खूप छान दर्शन झालं आमचं इथे. तुम्ही बघू शकता, युजली जेवढी गर्दी असते तेवढी नव्हती. आणि सुंदर दर्शन झाल्यानंतर ना आम्ही चोळप्पा आणि बाळप्पाच्या वाड्याकडे निघणार होतो. तिथं प्रार्थना केली, जाता जाता नारळ फोडला, प्रसाद घेतला, अष्टगंध घेतलं आणि निघालो आम्ही बाळप्पाच्या वाड्याकडे. अगदी वॉकिंग डिस्टन्सवरच इथे दोन्ही वाडे आहेत. इथे गेल्यानंतर आम्हाला हे बॉक्स दिसले जे की आम्हाला कळलं नाही. तर ते बोलले की इथे स्वामींचे पाऊल पडले होते, ह्याला स्किप करत आपल्याला आज जायचं आहे. इथे सुद्धा दर्शन घेतलं. इथं बाळप्पा महाराजांची समाधी आहे, समाधीचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं, गौमातेचं दर्शन घेतलं आणि ते ॲक्च्युली स्वामींची पावलं इथं उमटली होती या फरशांवरती. इथून निघालो आम्ही बाळप्पाच्या वाड्याकडे. हे पण वॉकिंग डिस्टन्सवरच होतं. इथे बाहेर मंदिरात दर्शन घेतलं स्वामींचं आणि म्हणतात की इथे स्वामींची ॲक्च्युअल पादुका आहे. ही विहीर होती जी स्वामींनी खांदली होती, म्हणजे पाणी निघालं होतं. इथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली आणि परत निघालो सोलापूरकडे. थँक्स फॉर वॉचिंग.